ग्लोबल वॉर्मिंगने वाजविला बिगुल, लागली आता विनाशाची चाहूल. न राहता आपल्याच धुंदीत मशगूल, पर्यावरण रक्षणाकडे टाकूया पाऊल. भौतिक सुखांमागे धावता धावता केला नकळतपणे पर्यावरणाचा ऱ्हास. आपण केलेल्या चुकांचा का बरं व्हावा पुढच्या पिढीला त्रास. निसर्गाचे लाभले वरदान आम्हा, दिले पृथ्वीवर सुंदर वातावरण. या प्रति अविचारी कृती आपली, न व्हावी आपल्याच नाशाचे कारण. औद्योगिकरणाच्या नादात आपण जर बिघडविले हे निसर्ग चक्र, निसर्गही मग प्रलय रूपाने करेल मानवावर दृष्टिवक्र. चला आपण संकल्प करूया, पाल्यांनाही देऊ हे मूल्य शिक्षण. बिंबवू सर्वांच्या मनामनावर, गरजेचे आहे पर्यावरण रक्षण, गरजेचे आहे पर्यावरण रक्षण. दारी तुळस नांदते माझ्या राजाची पुण्याई, त्या काळोखाच्या राती त्यानं केली रोषणाई. धन्य शहाजी राजे ग, धन्य माऊली जिजाई, गड किल्ले स्वराज्याची काय सांगू नवलाई. शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का, मला दाऊनी शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का, मला दाऊनी शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का. मला दाखवा ना शिवरायांच्या स्पर्शानं झाली ही धरणी पावन. कुलाबा राजगड जीवधान, त्यांचंही घडवा दर्शन. शिवरायांच्या स्पर्शानं झाली ही धरणी पावन. कुलाबा राजगड जीवधान, त्यांचंही घडवा दर्शन. राया विशाल गडाचं विशाल रूप डोळे भरून पाहशील का. त्या सिंहगडावरच्या सिंहाला मुजरा मानाचा करशील का. मला दाखवा ना राया दावाना करणारा किल्ला, जाऊ जोडीनं गोडीनं पाहण्या तोरणा किल्ला. तुला गड किल्ल्यांवर नेन, स्वराज्याची दौलत दावीन. तुला गड किल्ल्यांवर नेन, स्वराज्याची दौलत दावीन. शोभा घडवला जिजाईन, त्यांची समाधी पचडला पायीन. राया रायगडावर चढताना भगवा हातात घेशील का. दरवर्षाला राज्याभिषेकाला मला गडावर नेशील का. मला दाखवा ना राया दावाना करणारा किल्ला, जाऊ जोडीनं गोडीनं पाहण्या तोरणा किल्ला.
साया कणकण सांगतय, मावळ्याच्या मना मंदिरातय, आमच्या या जीवाची आस आमचं राज, आभाळाला भिडला ह्यो झेंडा बघा आज, आम्हावरी कृपा करी राजांचं ध्यास लागतय. हे राजा माझा शुभ राजा, नाव तुमचं गाजतय, हे भगव सारा आभाळ मानाचा मुजरा घालतय, हे राजा माझा शुभ राजा, नाव तुमचं गाजतय. महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजीराजे, राजमाता जिजाऊ आणि धर्मवीर संभाजीराजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी 1-2 मिनिटांमध्येच छत्रपतींच्या जीवनावर या ठिकाणी थोडंसं सांगतो. महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला म्हणजेच अंधार युग, मोंगलांचं संपूर्ण देशावर राज्य होतं आणि अशा वेळेला माणसाला स्वाभिमानानं जगता येत नव्हतं, स्त्रियांना समाजामध्ये स्थान नव्हतं. अशा वेळेला एक महाराष्ट्रामध्ये जिजाऊ मातेच्या पोटी एक सुपुत्र जन्माला की ज्यानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मोंगलांचं दिल्लीचं जे तख्त आहे या तख्ताला धक्के दिले. छत्रपती शिवाजीराजे हे लहानपणापासूनच म्हणजे ज्या वेळेला तुमच्या वयाचे होते त्यावेळेपासून त्यांच्या मनामध्ये ते बिंबवलं गेलेलं होतं की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे. कारण जिजामातेच्या देखत जिजामाता ही त्या पुण्यामध्ये असताना खेडोजीराजे भोसलेंची बायको म्हणजे त्यांची जाऊबाई तिला मोंगलांनी पळवून नेलं. म्हणजे स्त्रियांची अतिशय अवहेलना केली जात होती. त्यावेळेला मोंगलांची धाड यायची, मोंगलांची धाड यायची त्यावेळेला अतिशय वाईट अशा प्रकारची परिस्थिती होती. सगळे लोक हे आपण झोपून राहायचे, तिथं हल्ला झाला की त्या ठिकाणी पडून राहायचं आणि तो हल्ला निघून गेल्यानंतर लोकांच्या लक्षात यायचं की त्या हल्ल्यामध्ये या भागातल्या तरुण मुली या गायब झालेल्या असायच्या. म्हणजे हे अशा प्रकारचा इतका अन्याय या महाराष्ट्रामध्ये या लोकांच्यावर होत होता. त्यावेळेला जिजाऊ मातेनं त्या आपल्या छत्रपती शिवाजी राजांना बाळ कडू पाजलं, सांगितलं की तुला रामासारखं व्हायचं आहे. रामाचा आदर्श, श्रीकृष्णाचा आदर्श त्याच्या डोळ्यासमोर ठेवला आणि वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्या मुलानं स्वराज्याची शपथ घेतली. लहानपणापासूनच अशा प्रकारचे खेळ खेळायचे. त्या जिजामाता सगळ्या मुलांना एकत्र गोळा करायची. त्यावेळेस त्या लोकांना, त्या मुलांना अतिशय अभिमान वाटायचा की ही राजमाता आपल्या पाठीवरून हात फिरवते, आपल्याशी प्रेमानं बोलते आणि त्यामुळे त्यांचा सलोखा वाढला आणि मग लुटूपुटूच्या लढाया करायच्या. अशा प्रकारचे ते त्यांचे खेळ चालू होते. त्यावेळेला शिवाजी राजांनी माणसं जोपासली, माणसं मिळवली. आपण म्हणतो प्रत्येक जीवाला जीव देणारी अशा प्रकारची माणसं छत्रपतींनी जमा केली. आता त्यामध्ये तानाजी मालुसरे आहेत, त्यानंतर येसाजी कंक, त्याचबरोबर मोरारबाजी देशपांडे
बाजीप्रभू देशपांडे आणि आपला पन्हाळ्यावर तो बाजीप्रभू आणि शिवा काशीद, म्हणजे ही माणसं स्वतःचा प्राण गेला तरी सुद्धा आपला राजा जगला पाहिजे. काय लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. हा छत्रपती शिवाजी राजे हे लाखो लोकांचे पोशिंदा होते आणि त्यासाठी ही माणसं आपल्या स्वतःच्या प्राणाची बाजी लावून त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण करत होते. आणि अशा प्रकारचं हे महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या नेतृत्वाखाली हे स्वराज्य निर्माण झालं. रयतेचं राज्य, रयत याचा अर्थ सर्वसामान्य लोक, वेगवेगळ्या बलुतेदारांच्या मधून त्यांनी आपली चांगली चांगली माणसं निवडली. प्रत्येक माणसामध्ये काही विशिष्ट गुण असतात बघा, तुमच्यामध्ये सुद्धा प्रत्येकामध्ये एक विशिष्ट गुण असतो, परंतु तो आपल्याला ओळखता येत नाही. छत्रपतीने हे लोकांच्यातले गुण ओळखले आणि जीवाला जीव देणारे अशा प्रकारचे सवंगडी निर्माण केले आणि हे महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी. आता आपण छत्रपती शिवाजी राजांनी जो आदर्श घालून दिलेला आहे त्या आदर्शाप्रमाणे आपण राहावं अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. तुम्ही आमच्या आऊसाहेबांसमान आहात. स्वारी ही आली माझ्या राजाची, सांगू किती गोड दिसे. कीर्ती ही थोर शिवरायांची, इवल्या श्यामाने वसे. गुणगान गाऊ किती अशी तुमची ख्याती, नमन तुम्हा रोज करतो पूजतो आम्ही. मानाच्या किल्ल्यात सिंहासन तुमचा, दैवत आमचे तुम्ही आम्हाला भले. आम्हावरी कृपा करी राजांचा ध्यास लागले. हे राज माझं शिवराज नाव तुमचं गाजते. हे भगवसारा आभाळ मानाचा मुजरा घालते. हे राज माझं शिवराज नाव तुमचं गाजते. जो बाळा जो जो रे जो, अमर कोणाला नाही उद्यावे तू सुता. जो बाळा जो जो रे जो, बाळाने आईची आज्ञा ऐकली, पिता शंकरांची वाट अडवली. क्रोधित पित्याने शिक्षा हो केली. जो बाळा जो जो रे जो, क्रोधित पित्याने शिक्षा हो केली. जो बाळा जो जो रे जो, त्रिशूळाने केला मोठा प्रहार, नवजात बाळाचे उडाले शिर. पार्वती माता ही दुःखित फार. जो बाळा जो जो रे जो, पार्वती माता ही दुःखित फार. जो बाळा जो जो रे जो, शोधले रान पाहिले वना, बाळाचे शिर कुठे दिसेना. सहन होईन अशा यातना. जो बाळा जो जो रे जो, सहन होईन अशा यातना. जो बाळा जो जो रे जो, शेवटी गज मुख अनले, त्यात शिवाने प्राण फुंकले. पार्वती गण अति हर्षले. जो बाळा जो जो रे जो, पार्वती गण अति हर्षले. जो बाळा जो जो रे जो, वक्रतुंडाचे रूप अगळे, मोठ्याळे कान बारीक डोळे. मूषकाच्या पाठी बसून खेळे. जो बाळा जो जो रे जो, मूषकाच्या पाठी बसून खेळे. जो बाळा जो जो रे
गाणी कुंडले मोत्याचे हार केशरी टिळा कटी पितांबर गोड मोदकांची आवड पार जो बाळा जो जो रे जो गोड मोदकांची आवड पार जो बाळा जो जो रे जो कुशाग्र बुद्धी अति चतुर 14 विद्यांचा दया सागर प्रथम पूज्य मयुरेश्वर जो बाळा जो जो रे जो प्रथम पूज्य मयुरेश्वर जो बाळा जो जो रे जो विघ्नहर्ताला नमन करू बाप्पा मोरयाचा जय घोष करू बाळाचे नाव गणेश ठेवू जो बाळा जो जो रे जो बाळाचे नाव गणेश ठेवू जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरस नानाया परी नाऊ गाली ती दाशी सुंदरी जो बाळा जो जो रे जो नाऊ गाली ती दाशी सुंदरी जो बाळा जो जो रे जो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा उठा बायानो साखर वाटा जो बाळा जो जो रे जो उठा बायानो साखर वाटा जो बाळा जो जो रे जो चवथ्या दिवशी केला शिंगार आले तानाजी महाशेदार असे शिवाजी सशोभे सरदार जो बाळा जो जो रे जो असे शिवाजी सशोभे सरदार जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी लावून लळा कानी कुंडल गळा मोत्याचा माळा गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो जो रे जो नसा नसामध्ये श्वासामध्ये विणले तुम्ही राज पानापानामध्ये दरी खोऱ्यामध्ये तुमची गाथा राज धुरंधर महाप्रतापी होणे नाही असा कदापि चढता राजा पराक्रमी जय भवानी जय शिवाजी टेच्या वेळी जायुजीची कळी उमलते अमोलरावांचे नाव घेते शिवरायांच्या जयंती दिवशी निलेशरावांचं नाव घेते बारशाच्या वेळी उमलते कळी निलेशरावांचं नाव घेते बारशाच्या वेळी आतरले बेते चितारलं का मातेबाईच्या पोटी जन्मेले राम राम गेले 1200 रुपयांची 400ची टोशी मामाची पशी नवरत्नाचा हार दिवाण साहेबापाशी साधाचं डोरला आतेबाई पशी शशकांत साठ्यांचं नाव घेते आज शिवरायांच्या जयंती दिवशी गजनी जंभ पर बाण बसु अंब पर रावण सदंभ पर रघुकुल राज है तेज कमल अंश पर कान जीवी कंस पर क्यों मलिक्ष वंश पर शेर शिवराज है अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात रे सौराज्याचा सुरव्या उगवला हे तत्काळी ही रात रे
श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. अंबाबाईचा ठाई ठाई वसते ग तूच माय अंबाबाई माझे आय ग. गोंधळाला याव भवानी अवतान हाय ग. गोंधळाला याव माझे अंबाबाई. अंधार सरला उजळली ज्योती राज शोभा तुझ्या येण्यानं. समशान झाली भती धरली पिकवी सोन तुझ्या नावानं. रावळा मधला देव यशावत तुझ्याच पायी राजा राम. मायलेकीच्या डोळी वरती
शंखनाद भिनला हा आज आभाळी जाणता हा राजा अवतरला जगती शंखनाद भिनला हा आज आभाळी जाणता हा राजा अवतरला जगती सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली ये सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली धगधगली नसा रुद्र ज्वालामुखी असते कदम राज आलं असते कदम राज आलं असते कदम जी 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 राज आलं जी 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 राज आलं जी जी भिणला कंठात आक्रोशी हारणी गरजला असा मर्द मावळा भिणला कंठात आक्रोशी हारणी गरजला असा मर्द मावळा वाघिणीच्या पोटी असा छावा जन्मला जी 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 राम राजा आला जी जी शत्रूच्या उरी सिंहासनी बैसला असते कदम राज आलं असते कदम राज आलं असते कदम शंखनाद भिनला हा आज आभाळी जाणता हा राजा अवतरला जगती सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली धगधगली नसा रुद्र ज्वालामुखी असते कदम राज आलं असते कदम राज आलं असते कदम देवदास पावती फत्ते कल्लोळ करावा मुलुक बडवावा की बुडवावा धर्म शिवाजी महाराज की जय. यांचा आठवावा सक्षेप भूमंडळी राज्य साधण्याची लगबग कैसी केली महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की
पावती फत्ते येते संशय नाही संशय नाही देव मस्तकी धरावा आगार कल्लोर करावा मुलका पडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुणे श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय मंडळी माझे नाव मुग्धानी सूर्यवंशी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही बोलू इच्छिते महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एरेगेरेने नव्हे तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो निळ्याशाहीने तलवारीच्या खणखणाटीनं गुणांच्या ताफाने आणि सायरांच्या डफाने हा इतिहास घडवून आणला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी याच माझ्या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गवंतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय आज आपण महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमांचा साक्षीदार आहे हा माझा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दिलदुबळ्यांचा आणि 105 हुतात्म्यांचा बलिदानांचा महाराष्ट्र आहे माझा दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडायला लावणारा माझा जिगरबाज मराठी मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र आहे माझा जिगरबाज मराठी मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र आहे माझा याच महाराष्ट्राच्या मराठी मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरल्या व माणसं जपली परंतु आपण आपल्या काळात वस्तू जपतो व माणसं वापरतो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कुशाग्र बुद्धी आणि धाडसाने एक सुंदर असा इतिहास घडवला त्याच इतिहासातला मला तुम्हाला एक सुंदर असा प्रसंग सांगावा वाटतो आपले छत्रपती शिवाजी महाराज एकदा कर्नाटकाच्या भूमीवरनं आपल्या महाराष्ट्रात परत येत होते तेव्हा तिथे एक बेलवाडी नावाचे गाव होते त्या बेलवाडी गावात एक छोटासा गड होता त्या गडावर मल्लमा देसाई नावाची ठाणेदारीण राहत होती दादासाहेबांना वाटले की हा गड आपण काबीज करावा म्हणून दादासाहेब थोडे सैनिक घेऊन मल्लमावर चाल केली परंतु मल्लमा फार चिकाटीची मल्लमाने दादासाहेबांच्या सैनिकांचा पराभव केला परंतु दादासाहेबांनी आणखी काही सैनिक घेऊन मल्लमावर चाल केली मल्लमा हातबल झाली परंतु तिला व तिच्या बाळाला दादासाहेबांनी कैद करून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात आणले मल्लम्मा फार घाबरली मल्लम्माला असे वाटले इतर राजांसारखेही हे राजा मला व माझ्या बाळाला शिक्षा करतील म्हणून मल्लम्मा महाराजांच्या समोर गेली आणि म्हणाली राजे मी तुमचे गुन्हेगार आहे जी शिक्षा द्यायची ती शिक्षा तुम्ही मला द्या परंतु जी माझ्या बाळाला तुम्ही कुठलीही सह्याद्रीच्या कुशीतून हिरा चमकला भवानी या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला शिवाजी राजा होऊन गेला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला महाराष्ट्राचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला महाराष्ट्राच्या आईचे नाव जिजाऊ होते महाराष्ट्राच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते महाराजांनी मराठी साम्राज्याची स्थापना केली महाराष्ट्राच्या नावातच प्रचंड शक्ती आहे शी म्हणजे शिव वा म्हणजे वाघ ही म्हणजे जीवनभर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर महाराज धीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय धन्यवाद माझे नाव स्वयंमय सूर्यवंशी मी आज तुमच्या समोर एक गाणं सादर करणार आहे मावळा मी वदला मी आम्ही म्हणण्याचा मी कला आम्ही रणमस्तांची जाता आमची अरब्या कुणाला नव्हतं इथं तलवारशी नाती मातीशी रक्र संधावांची रोज रखाय
आयाचं जिकत नाही वरत वर तुंतत आयाचं अरे तुकडं झालं करे पी कना तर ए मला दाखय आई अशी त्याची भाषार मराठी मातीची टोच आहे आशार दुश्मनाला दाखते शिवरायांचं नावर दुश्मनाला दाखते शिवरायांचं नावर ए शंभू शंकराचं नव राजगड जावर शुभराज शुभराज राजार शुभराज शुभराज राजार शुभराज राजार शुभराज राजार धन्यवाद भूपती सुवर्णातलं श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान विष्ट अलंकार वंदित श्रेष्ठान श्रेष्ठ पंत राजनीती धुरंधर राजा प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतंश सिंहासनाध्यक्षर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की नंतर आपला विद्याभ्यास करून भोजनास सुरुवात करावी. पण भोजनास सुरुवात करण्याच्या आधी ताटाभोवती पाण्याचं प्रोक्षण करावं आणि चित्राहुती घालावी. ही चित्राहुती आणि प्रोक्षण का करावं याला सुद्धा वैज्ञानिक कारण आहे. पूर्वीच्या काळी जमिनी शेणानं सारवलेल्या असायच्या, त्यामुळे किडा मुंगी ताटापर्यंत यायचे. ते येऊ नयेत म्हणून हे पाण्याचं प्रोक्षण करायचं. आणि त्यातूनही किडामुंगी जर पुढे आले तर त्यांना ताटाच्या बाहेरच अन्न मिळावं म्हणून चित्राहुती घालायची. भोजनाच्या आधी कोणता श्लोक म्हणायचा माहिती आहे? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरिचिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. जय जय रघुवीर समर्थ.